छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात शिवप्रेमींनी मालवण येथील घटनेचा निषेध म्हणून रास्ता रोको आंदोलन करून महायुती सरकारविषयी तीव्र संताप व्यक्त केला। आंदोलकांनी यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिल्पकार जयवंत आपटे यांच्यासह संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवप्रेमींनी केली। नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मनोज आहिरे यांना शिवप्रेमींकडून निवेदन देण्यात आलं। रास्ता रोको प्रसंगी दोन्ही बाजूला वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती, परंतु वाहतूक पोलीस कर्मचारी किरण गायकवाड आणि पालवे यांच्या सतर्कतेमुळे वाहनधारकांना जास्त त्रास सहन करावा लागला नाही। यावेळी बन्सी सातपुते, संभाजी माळवदे, रावसाहेब घुमरे, गणेश झगरे, सतीश निपुंगे, ॲडव्होकेट पिसाळ, गणपत मोरे, बबलू डांगे यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते। जो काही पुतळा या ठिकाणी पडलेला आहे आणि हा भ्रष्टाचार करून या आपल्याची घरं भरलेली आहेत, अधिकाऱ्यांची घरे भरलेली आहेत, सरकारची घरं भरलेली आहेत, सरकारी अधिकाऱ्यांची भरलेली आहेत, यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। शिवाजी महाराजांची बदनामी झाल्यानंतर आमच्या ज्या काही भावना दुखवलेल्या आहेत त्याच्याबद्दल सुद्धा त्या फडणवीसावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी या शिवप्रेमीच्या वतीनं मी या ठिकाणी मागणी करतो। तुमचा जो काही रस्ता रोकोमुळं तुम्हाला जो काही त्रास झालेला आहे या त्रासाबद्दल मी आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या शिवाजी महाराजांबद्दल जे काही बदनामी करतात त्यांच्यापेक्षा आपण मोठे नाही, शिवाजी महाराजांपेक्षा आपण मोठे नाही। तर आपण शिवाजीचे जर मावळे असाल तर या आंदोलनाला तुम्ही नैतिक पाठिंबा दिला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी म्हटलं पाहिजे का शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या या सगळ्या पिढ्यावरील आणि मुख्य म्हणजे त्या फडणवीसांवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जो काही भ्रष्टाचार केलेला आहे, शिवाजी महाराजांची बदनामी केलेली आहे आणि तमाम महाराष्ट्राच्या ज्या काही भावना तुम्ही दुखावलेल्या आहेत याच्यावर सगळ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मी आपल्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांची क्षमा मागून दिलगिरी व्यक्त तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी जालेंद्र ढोकणे, राहुरी।